हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आपल्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये. आणि सकाळची वेळ आहे आणि 5:30 वाजता सकाळी आमच्याकडे पाणी सुटतं. तर त्यावेळी उठून भरावंच लागतं. त्यामुळे लवकर उठणं आमच्याकडे भागच आहे. कारण 5:30 ते 6:30 1 तास पाणी असतं. दुपारी आणि असतं की 3:30 ते 4:30 या वेळेत पण पाणी सुटतं. परंतु सकाळी पाणी भरलं जातं. तर सकाळी पाणी भरलं त्यानंतर मी ठेवलेला आहे चहा. आणि मला अंघोळीच्या आधी चहा प्यायची सवय आहे. कारण मला अंघोळ करून चहा प्यायचं तोपर्यंत मग मला पित्त वाढल्यासारखं होतं, मळमळ चालू होतं. तर त्यामुळे मी सर्वात आधी चहा ठेवलेला आहे. चहा उकळी येईपर्यंत मग बाकीचं थोडीफार म्हणजे दुधावली साय काढली रात्रभर साठलेली आणि दाटसर साय साठते कशा पद्धतीने तर मी एक व्हिडिओमध्ये शेअर करेनच. तर जेवढी भांडी लावणे शक्य आहे माझा चहा गरम होईपर्यंत तेवढी लावून घेतलेली आहेत, बाकीची बाजूला ठेवलेली आहेत. आणि चहा घेतला मस्त असा आणि त्यानंतर बाहेरच्या आपल्या अंगणातली झाडाई चालू केले. आणि आमच्यात गॅस गिजर आहे, तर गिजरला मी गरम पाणी सोडते आणि गरम पाण्याची बादली भरेपर्यंत माझं बाहेरचं झाडून वगैरे होतं. तर एका वेळी अशी दोन्ही कामे केली ना की पटपट होऊन जातात. आणि सकाळी आपल्याला वेळ पण नसतो की एका वेळी एक काम करेन आणि निवांत आवरेन. कारण मुलांसोबत तर शक्यच नसतं. कारण लहान मुलं असली की परत ते उठल्यानंतर त्यांचंच बघत बसावं लागतं, त्यांचं आवरायचं, त्यांना खायला प्यायला घालायचं. आणि अंघोळ झाल्यानंतर माझं सर्वात आधी पहिलं काम असतं ते रांगोळी काढणं. त्याशिवाय माझा दिवसच चालू होत नाही. तर रांगोळी काढून घेतली छान. त्यानंतर ज्ञानूचा मॉर्निंग स्कूल आहे चालू, एक्झाम चालू आहेत. तर तिच्यासाठी नाश्ता करत आहे, पोहे बनवत आहे इथं मी. आणि छान असे पोहे तिला भयंकर आवडतात. तर त्यामुळे मी वरचेवर पोहेच करते जास्त करून. आणि शिरा, तिला शिरा एक भरपूर आवडतो कारण गोड पदार्थ शक्यतो जास्त खाते ती. आणि तिखटमध्ये फक्त ती पोहेच खाते, बाकी उपीट किंवा दुसरं कोणतंही जास्त तिला आवडत नाही तिखट पदार्थ. तर गोडच पदार्थ शक्यतो ती खाते. तर तिचा डबा पण भरला आहे आणि आम्हाला पण नाश्त्यासाठी घेतले. तर नाश्ता झाल्यानंतर चहा आणि नाश्त्याची जेवढी भांडी असतात तर ती मी सर्व धुवून घेतले. आणि भांडी एकदम ढीग धुण्यापेक्षा वरचेवर जसजशी पडतील म्हणजे चहा नाश्त्याची भांडी, त्यानंतर स्वयंपाक बनवायचा, स्वयंपाक झाले की स्वयंपाक बनवलेली भांडी आणि त्यानंतर मग जेवल्यानंतर जेवढी ताट आहेत तेवढीच धुतली ना की एकदम ढीग पडत नाही भांड्याचा. आणि एकदम भांडी घासायचा पण आपल्याला खूप कंटाळा येऊन जातो, खूप वेळ जातो. आणि एखादं भांडावं असेल तर मग शोधून धुवून पटकन ते मग मिळत नाही. तर अशा पद्धतीने जेवढी पडेल तेवढी भांडी मी धुवून घेते. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागलेले आहे आणि तर कणिक मळत आहे. कणिक मळताना पण कसं आपलं एक मेजर प्रमाण हवं की म्हणजे एवढी कणिक आहे, माझी 6 चपात्यांची कणिक आहे. तर त्याला या 1 ग्लास मला पाणी लागतं. तर मी तेवढा 1 ग्लास भरूनच घेते. आणि तेवढं पाणी घातलं की 1-2 मिनटाच्या आत माझी कणिक पूर्ण मळून होते ही. आणि प्रमाण घेतल्यामुळे काय होतं की जास्त पाणी पण आपल्याला घ्यावं लागत नाही आणि तेवढ्या पाण्यात आपली कणिक मळून होते. तर तुम्ही पण प्रमाणानुसार एखादं भांडं ठरवून अशा पद्धतीने कणिक मळली ना की पटकन कणिक मळून होते. अशा पद्धतीने थोडंसं टाईम मॅनेजमेंट किंवा कामाचं कसं व्याप आहे आपलं त्यानुसार आपलं मॅनेज करून घेतलं ना की कामं आपली पटपट होऊन जातात. आणि त्यानंतर मी डबा करत आहे श्रीचा, कारण जी लहान आहे ती 9:30 वाजता जाते स्कूलला आणि टिफिन घेऊन जाते. तर तिच्यासाठी मी चपात्या करत आहे. चपाती आणि कोणतीही भाजी असेल किंवा सॉस किंवा तूप आणि साखर अशा पद्धतीने रोल करून घेऊन जाते. कारण तिला अजून म्हणजे चपाती भाजी प्रॉपर मोडून अशी अजून लहान असल्यामुळे खाता येत नाही. तर ती आहे आणि आता 2.5-3 वर्षाचे आणि प्ले स्कूलला घातले मी तिला. तर असं छान अशा चपात्या मी करत आहे, फुगलेत छान अशा. आणि त्यानंतर ती गेल्यानंतर मग माझं बाकीचं जे क्लिनिंगचं किंवा रुटीन असतं किंवा देवपूजा असते तर ती मी करते. आणि आज आहे स्वामी प्रकट दिन. तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझा पारायणाचा 7वा दिवस आहे. तर अशा पद्धतीने मी अभिषेक घालत आहे. आज प्रकट दिन पण आहे आणि पारायणाचा माझा 7वा दिवस पण आहे. तर अभिषेक छान असा घालून घेत आहे.
घरातील सर्व कामे 12पर्यंत आवरली आणि किचनमधील माझं मेन राहिलं होतं म्हणजे फ्रीज स्वच्छ करायचं आणि ते राहूनच गेलं होतं. आणि बरेच दिवस झालं क्लिनिंग म्हणजे करतोच आपण म्हणजे पुसून वगैरे घेतो, तर मला डीप क्लिनिंग करायचं होतं. त्यामुळे मिस्टर आज घरी होते, तर मी त्यांना पूर्ण फ्रीज मी बाहेर आणायला लावला होता. म्हणजे ते स्टँड वगैरे सर्व मी क्लीन करून घेत आहे, घासून वगैरे. बरेच दिवस झालं पूर्ण बाहेरून आतून सगळं मला धुवून काढायचं होतं, तर बरेच दिवस त्यासाठी मी क्लिनिंग माझं थांबलं होतं फ्रीजचं. तर मी आज पूर्ण क्लिनिंग करत आहे, डीप क्लिनिंग. आणि जिथं इलेक्ट्रिकल मागं आहे तर तिथं पाणी घालवायचं नाही, बाकी आतून आपण धुवून वगैरे घेऊ शकतो. आणि आतल्या तिथं कसं होतं, अशी मोठी मोठी भांडी असतात आणि बेसिनमध्ये स्वच्छ धुताच येत नाहीत व्यवस्थित, कारण बेसिन छोटा असल्यामुळे व्यवस्थित क्लीन करता येत नाही. आणि इथं माझ्या ज्ञानूनं शूटिंग केलेलं आहे, त्यामुळं थोडा कॅमेरा हललेला आहे. बसून बसून म्हणते, मम्मा मी शूटिंग करतो, स्टँड नको लाव. तर म्हटलं कर, तुला जमते तसं. तर तिनं केले आणि छान केले. थोडासा कॅमेरा हलला आहे परंतु व्यवस्थित करते ती. आणि त्यानंतर मी पूर्ण आतून जे काचा वगैरे असतात तर पूर्ण मी ब्रशनं क्लीन करत आहे. आणि कारण त्यामध्ये आपला चोथा वगैरे जात नाही, तर पूर्ण बाहेरून आतून सर्व स्वच्छ घासून वगैरे काढलं आहे. आणि हे सर्व मी लिक्विड जे आहे, जे मी घरी वापरते तर भांड्यासाठी, तर त्यानेच मी क्लीन करून घेतलेलं आहे सर्व. आणि अशा पद्धतीने पूर्ण क्लीन झालं आहे आणि एवढं छान वाटते. आता थोडंसं म्हणजे कसं फ्रेश वाटते, एखादी क्लिनिंग झाली ना की पूर्ण आपल्याला नवीन असल्यासारखं किंवा एकदम फ्रेश वाटतं. आणि फ्रीजरमध्ये माझं चीज क्रीम हे नेहमी असतंच. आणि पूर्ण क्लिनिंग झाले. कसं वाटलं नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू दे. श्री स्वामी समर्थ.